अंगपरी भोंगा सासरी जय सोंगा. जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला. चप्पल झाली मोठी आणि जीव झाला लहान. ही गोष्ट इथपर्यंत खरी आहे का ती चप्पल झाली मोठी. पण आता पुढची गंमत पाहा तुम्ही. तिची चप्पल कोणी घेतली तिला राग लगी हिसकून पळायचं. म्हणजे हिला नको तिला नको, मलाच पाहिजे ती चप्पल. माती खेळू राहिली म्हणून मी काठी घेऊन पुढे गेलो. दात काढीत पुढे पळती. म्हणलं आयला बेकारच काय मी गाड्या धाकच राहिला नाही मात. दुसरीनं बरोबर केलं. लगेच ज्याची चप्पल आहे त्याच्या पैसे पोच करून दिली. म्हणे आजी ही घे तुझी चप्पल, आम्हाला नाही लागत म्हणे, आम्ही जातो आमचं खेळायला. आताच एवढा नखराय म्हणल्यावर माझ्या भावाला पुढे जाऊन डायरेक्ट ब्युटी पार्लरच विकत घ्यावा आता काही काही कळा नाही गाड्या आम्हाला एवढा ना. माती खेळू नको ना. बरं यांना गप म्हणलं की एका गप जागेवर बसणार नाही. एक खेळ बंद झाला का दुसरा खेळ चालू होतो. आता पंती घेतली डोक्यावर म्हणजे तिची घागर बरं का थोडक्यात ती. आता एवढं दृश्य पाहून काही आपलं लहानपण आठवलं असेल, पण मला काही एवढं लहानपणीचं काही आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर नक्की सांगा. हे बा मस्तपैकी स्टूल घेतले खाली बसायला, त्याच्यावरती पानं, इकडे तिकडे नारळ फोडायचं. तुला जेवायचं का अण्णा, तुला जेवायचं का अण्णा. म्हणलं बाई तूच खाऊन घेतो, जीवापेक्षा ते फळच मोठं झालं. आता आजीनं 2 रट्टे लावून इकडे बोलवलं. मग रागाच्या भरात आणलं फरफडीत आणि दिलं तिथंच टाकून. नाही आणायचं मला तिथून पुढं. बरं झालं आमच्या भाच्याला घरी कोणी खेळायला राहत नाही. मग इकडे आल्यावर थोडं तरी कोणतरी खेळायला भेटत. मग त्याचं मन मोकळं होऊन जातं नाही का. मग त्याला म्हणलं थांब तू व्हिडिओ काढतो बाबाला टाकतो. मग तर घाबरूनच गेला. म्हणलं लोड नको घेऊ, मी युट्यूबला टाकणार आहे, तीच जाऊन पाय म्हणलं तू, बाबांना नाही दाखवणार. यांचं आता असं झालंय कोणी किती आडवा, हम हमारा खेळ नाही रोखेंगे, तुम कितना भी जोर लगा लो, हमें हिंदुस्तानी.